नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणार आहोत रामलिंग भैया या मंदिराला भेट देण्यासाठी. तर आता आपण आहे इस्लामपूर म्हणजेच आताचं ईश्वरपूर या पोलीस स्टेशनच्या बरोबर समोर. हे बघा माझ्या पाठीमागं आहे ईश्वरपूरचं पोलीस स्टेशन आणि त्याच्या समोरूनच हा रस्ता जातोय भैयेला, म्हणजे रामलिंग भैये ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तिथं. तर आज माझ्यासोबत आहेत हे सागर निमंगरे, यांच्यासोबत आज आपण जाणार आहोत. यांचा चॅनल आहे सागर हिट्स म्हणून. तर ते आहेत आज आपल्यासोबत. तर बघूया पुढचा प्रवास रामलिंग भैये या मंदिरापर्यंतचा कसा आहे. तर चला तर भेटू मंदिरामध्ये. तर मंडळी आता आपण पोचलो आहोत या कृष्णामाईच्या घाटावर, एकदम काठाला. आता आपण जात आहोत. हा जो मार्ग हा मंदिराकडे जातोय, जो आपले राम मंदिर आहे. तर ते कधीच आहे तिथल्या पुजाऱ्यांच्याकडून किंवा तिथं जे स्वामी त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊ. तर जाऊया आपण मंदिराकडे, चला माझ्या बरोबर. मित्रांनो हे बघा, हे दगड एकदम पाषाण पद्धतीचा दगड आहे. अगदी एका साईज मध्ये, ह्या आयताकृती साईज मध्ये याला बनवला गेलेला आहे. आणि हा अशा पद्धतीचं जे बांधकाम आहे, अगदी जुन्या पद्धतीतलं बांधकाम, किती जबरदस्त आहे. हे आजकालच्या कन्स्ट्रक्शन मध्ये हे बघायला भेटत नाही आपल्याला. तर मंडळी हे बघा, हे आपल्याला दाखवतो की ह्या बेटाची सुरुवात इथून होते. साधारणतः या बाजूने पाणी डायव्हर्शन होते असं, आणि इकडच्या बाजूला जर बघितलं आपण तर इथून हे असं, ह्या बाजूने एक नदी वाहते. नदी एकच आहे, फक्त या बाजूने एक प्रवाह वाहतोय आणि ह्या बाजूने एक प्रवाह वाहतोय. असे दोन्ही बाजूने प्रवाह वाहतोय. साधारणतः बेट हे कुठल्याही समुद्रामध्ये, सागरामध्ये असतं, परंतु नदीपात्रामध्ये बेट कुठेही नाही. हे एकमेव बेट आहे जे रामलिंग बेट आहे की ते नदीपात्रामध्ये आहे. तर मंडळी आता आपण पोचलो आहोत रामलिंग या मंदिराजवळ. तर थोड्याच वेळात तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन जातो आणि बघूया कशा कशा प्रकारे तिथं मंदिराची निर्मिती त्यावेळी कशी केलेली आहे. आणि जर पुजारी असतील, योगायोग जर आपलं टायमिंग ठीक असेल तर बाकीची माहिती त्यांच्याकडून आपण घेऊ शकतो. हर महादेव. हर हर महादेव. तर मंदिरात जायची पहिली स्टेप तर पूर्ण झालेली आहे. जाऊया चला पुढं. तर मंडळी आता आपण पोचलो आहोत रामलिंग या मंदिरामध्ये. आल्या सुरुवातीला आपल्याला मारुतीरायाचं दर्शन झालेलं आहे. आता आपण पोचलो आहोत श्रीरामांचं जे मंदिर आहे, मुख्य मंदिर आहे, त्या मंदिराच्या समोर पोचलो आहोत. तर हे आहेत आपले नंदी महाराज. अगदी बरोबर मंदिराच्या समोरच यांचं हे मूर्ती आहे, जसं आपण घेऊ. आता आपण ह्या मंदिराच्या आहोत. मंदिराची जी काय आतापर्यंत आपल्याला माहिती भेटली, आख्यायिका जी काय त्याला भेटलेली अशा प्रकारची आहे की ज्यावेळी श्री रामचंद्र सीता मातेला रावणाचा वध करून घेऊन श्रीलंकेतून सीता मातेला घेऊन अयोध्येला जात होते. अयोध्येला जात असताना त्यांचा इथं मुक्काम पडला. तर ज्यावेळी बाजूलाच शिरटे म्हणून गाव आहे, तर त्या गावामध्ये सीता माता आणि हे राहिले होते. प्रभू राम इथं त्यांचं वास्तव्य झालं होतं. आणि ज्यावेळी त्यांना सकाळी स्नानासाठी यायचं होतं, तर त्यावेळी प्रभू रामचंद्र स्नानासाठी ह्या कृष्णाच्या काठी आले होते. तर इथं आल्यानंतर त्यांचं एक इथं पूजा करावी, अर्चना करावी. सकाळची जी काय विधी आहे ते करून, आपली पूजा अर्चना करून इथे एक शिवलिंग त्यांनी तयार केलं आहे. तर ते करण्यासाठी ते इथं आले होते. तर ज्यावेळी त्यांची पावलं, पवित्र पावलं ह्या ठिकाणी त्यांची पडली, या नदीपात्राला स्पर्श झाला, त्यावेळी ह्या नदीला एक उफान आलं. एक हर्ष उल्हासित होऊन नदी तेजानं वाहू लागली. तर
नदीचा प्रवाह तेज झाला, वाढू लागला. त्यामुळे त्यांच्यासोबत असणारे जे मारुतीराया होते, जे हनुमंत होते, त्यांना त्या अशा लक्षात आलं की प्रभू रामचंद्रांचा जो पूजा अर्चनेचा जो विधी चालू आहे त्याच्यामध्ये बाधा येत आहे, त्याच्यामध्ये व्यत्यय येत आहे. आणि हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नदीपात्राच्या बाजूला आपल्या दोन्ही हात असे मोठे केले, बाजू खोलल्या आणि नदीला त्यांनी असा इशारा केला की तू दोन्ही बाजूनी वाहा. त्यांनी नदीचं पाणी तेवढ्या भागापुरतं अडवलं गेलं आणि नदीपात्र जे आहे ते फाकलं गेलं, दोन्ही बाजूनी वाहू लागलं. म्हणूनच आपल्याला ह्या मंदिराच्या पाठीमागनं ज्यावेळी आपण बघतो बेटाची जो बाजू आहे तर ती एक बाजू डाव्या बाजूने वाहते आणि दुसरी उजव्या बाजूने वाहते आणि ते ठराविक अंतर 300 ते 400 मीटरवर जाऊन ते परत एकत्रच नदी होत आहे. तर ते मंदिर कसं आहे आणि ती शिवलिंग हे आता आपण बघणार आहोत. तर मंडळी, आता सध्या हे दरवाजा बंद असल्यामुळं मुख्य गाभाऱ्याचं पूजा अर्चेचं टायमिंग नाही. आपण दुसऱ्या टायमिंगमध्ये आलं असल्यामुळं आपल्याला आतमध्ये तर जाऊन बघता येत नाही, परंतु याच्या पाठीमागे आपल्याला दिसत आहे की सीतामाता, प्रभू रामचंद्र आणि मारुतीराया यांचं मूर्ती दिसत आहे. त्याच्याच पुढं हे जे त्यांनी स्थापन केलेलं जे शिवलिंग आहे तर ते शिवलिंग दिसत आहे. अशा प्रकारचं हे मंदिर उभं आहे. तर मंडळी, इथंच मंदिरात आपण आता मंदिरामधून बाहेर आलो, तर बाहेर आल्यानंतर उजव्या बाजूलाच हे गणपतीचं मंदिर आहे, गणेश मंदिर आहे हे. तर या मंदिराचं पण आपण दर्शन घेऊ आणि या मंदिराविषयी थोडी माहिती जाणून घेऊ. तर हे एक गणेश मंदिर आहे आणि ह्या मारुतीच्या मंदिराच्या बाजूला आणि श्री रामचंद्रांच्या मंदिराच्या तर मंडळी, आता आपण जे मूर्ती बघत आहोत हीच मूर्ती हनुमंताची आहे, मारुतीरायाची आहे. आणि ह्या मंदिराचा जो इतिहास आहे, ह्या मंदिराची जी आख्यायिका आहे ती अशा प्रकारची आहे की ज्यावेळी समर्थ रामदासांना ज्यावेळी हे समजलं की इथं प्रभू श्रीरामचंद्र आणि हनुमंत इथं येऊन गेलेले आहेत, तर लोकांच्याकडून त्यांना ज्यावेळी ही माहिती मिळाली त्यावेळी त्यांनी जे डोह आहे त्या डोहामध्ये उडी मारून त्यांनी त्यांची मूर्ती बाहेर काढली. आणि मूर्ती बाहेर काढल्यानंतर त्यांचं असं लक्षात आलं की संध्याकाळची वेळ झाली आणि ज्यावेळी मूर्ती बाहेर काढली तर त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी किंवा योग्य ते तिचा सन्मान करण्यासाठी, तिचा जो विधी आहे तो करण्यासाठी इथं लोक नाही आहेत आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळं ती मूर्ती बाहेर राहणं योग्य नाही असं वाटल्यानंतर त्यांनी ती मूर्ती परत त्या डोहामध्ये सोडली. आणि त्याच्यानंतर जे श्री स्वामी समर्थांनी जे 11 मंदिरं उभा केलेली आहेत जे मारुतीरायाची, त्या 11 मंदिरापैकी हे एक मंदिर आहे की त्यांनी ह्या मंदिराची स्थापना केली. आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराच्या अगदीच मागं बिलकुल त्याला चिटकूनच असं एक मंदिर मस्त बनवलेलं आहे. कारण मारुतीराया हे कायम, हनुमंत हे कायम श्रीरामांच्या सोबत राहिले आहेत. त्यांचे सेवक म्हणून, त्यांचे निष्ठ सेवक असे ते त्यांच्या सुखात दुःखात आणि चांगल्या वाईट काळामध्ये त्यांनी त्यांची साथ गेली म्हणून ते कायमच श्री प्रभू रामचंद्रांच्या सोबत राहिलेले आहेत. आणि त्यांचं असं हे एक मंदिर आहे. ही अशी एक इथं आख्यायिका आहे. आणि हे पवित्र स्थळ, हे प्रेक्षणीय स्थळ किंवा इथे एक आध्यात्मिक हा जो वारसा लाभलेला हे एक जुन्या काळातलं जे एक ठिकाण आहे. श्री प्रभू रामचंद्रांचं प्रत्यक्ष पावलं ह्या ठिकाणी, माता सीतेची प्रत्यक्ष पावलं ह्या ठिकाणी, प्रत्यक्ष ठिकाणी एक ठिकाण आहे हे. तर कधी आपण ह्या ठिकाणी आलात का नाही अशा प्रकारचे हे तुम्ही बघितलं असेल तर मला माझ्या या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नसेल आला तर, कधी आला इथं भेट दिली तर हा व्हिडिओ पाहून जर तुम्हाला वाटलं तर इथं या आणि ह्या दर्शनाचा लाभ घ्या. आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हे ठिकाण कसं वाटलं. तर भेटूया असेच एक पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.